क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक सिडको पाथर्डी फाटा येथे दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू। पाथर्डी फाटा परिसरातील प्लॅटिना हॉस्पिटलजवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराच्या जोरदार धडकेत 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सुमारे 11 ते 12 वाजेच्या सुमारास लताबाई सुभाष ताडेकोटे या पायी जात असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना मागून जोरदार धडक दिली। या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला, तसेच हात, पाय आणि पोटावरही मोठी दुखापत झाली। अपघातानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। या घटनेबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। तुमचं नाव काय दादा? सुरेश जाधव। कशी घटना घडली? घटना रस्ता क्रॉस करताना टू व्हीलरवाले उडवलं। बर, काय व्यवसाय काय करत होते? फळांचा गाडा लावतो। कुठे राहिलं ते आणि इथे पाहतो तुम्ही कोण त्यांचे? जावे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।